चुनाभट्टी परिसरामध्ये राडा झालेला आहे। जमावानं इथं रास्ता रोखलाय। दादरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। चैत्यभूमीकडे रिक्षाने जाण्याची अनुयायांची मागणी आहे आणि त्यासाठी इथे आता राडा झाल्याचं दिसतंय। जमावानं इथं रास्ता रोखलेला आहे। दादरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी देखील इथे निर्माण झालेली आहे। घटनास्थळी इथे पोलीस पोहोचले आहेत, मात्र इथे पोलिसांसोबत देखील बाचाबाची झाल्याचं दिसतंय। चुनाभट्टीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय। चैत्यभूमीकडे रिक्षाने जाण्याची अनुयायांची मागणी आहे आणि त्यासाठीच इथे आता राडा झाल्याचं दिसतंय। इथे जमावाला हटवण्याचं काम पोलिसांकडून केलं जातंय। पोलीस समजूत काढताना देखील दिसतात, मात्र इथे वाहतूक कोंडी देखील आता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, सध्याची काय परिस्थिती आहे तिथे? नक्कीच आपण पाहू शकतो आज महापरिवहन निर्माण दिनानिमित्त जे आहे ते मुंबईत जे आहे ते दादर चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी येत असतात। अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यातून असेल तर देशभरातून जे आहे ते अनुयायी या दादर येथे मोठ्या संख्येने दाखल होत असतात। आज एकंदरीत पाहायला गेलं तर आज अगदी तुर्भेवरून जे आहे ते दादर चैत्यभूमीसाठी येणारे रिक्षातून अनुयायी जे आहे ते रिक्षातून प्रवास करत होते, पण त्यांना जे आहे ते ट्रॅफिक पोलीस असतील आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी जे आहे ते चुनाभट्टी येथेच जे आहे ते अडवण्यात आलेलं आहे। कारण रिक्षाला जे आहे ती मेन म्हणजे मुंबईत येण्यासाठी जी आहे ती बंदी आहे। एक सीमित म्हणजे चुनाभट्टीपर्यंतच रिक्षांना जे आहे ते येणं नियमानुसार रिक्षांना येणं हे देखील इथपर्यंत पोहोचणं आहे। परंतु अनुयायींचं असं म्हणणं देखील आहे की आम्ही दरवर्षी याच रिक्षाने दादर चैत्यभूमीपर्यंत जात असतो, त्यामुळे आम्हाला देखील जे आहे ते तिथूनच नेण्यात यावं असं देखील जे आहे त्यांचं म्हणणं आहे। पण एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने आपल्याला या चुनाभट्टीच्या संपूर्ण आणि सायन परिसरात जे आहे ते वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे। तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर ही संपूर्ण वाहनांची रांग लागलेली आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने देखील जे आहे ते ट्रॅफिक आणि खोळंबा जो आहे तो निर्माण झालेला आहे। तर नागरिकांचा देखील जे आहे ते काही संभ्रमात देखील पाहायला मिळत आहेत। जी, तुम्ही आता सांगितलं की मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, मात्र किती वेळापासून हा संघर्ष इथे सुरू आहे? किती वेळ झाला? अगदी गेल्या काही 3 तासांपासून हा संपूर्ण जो आहे तो वाद होताना पाहायला मिळतोय। अगदी जे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दरवर्षी ह्याच मार्गावरून नियमितपणे दरवर्षी आम्ही रिक्षा देखील घेऊन जात असतो, तर ह्याच वर्षी आम्हाला का अडवलं जातंय, याच वर्षी आम्हाला का सांगण्यात येतं असं देखील जे आहे ते त्यांच्याकडून म्हणण्यात येते। परंतु पोलिसांच्या नियमानुसार जे आहे ते रिक्षाला जाणं बंदी आहे असं देखील जे आहे ते वारंवार त्यांच्याकडून सांगण्यात येते। अगदी जवळजवळ तब्बल 1 ते 2 किलोमीटरच्या जे आहे ते लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। अगदी आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की सर्व महिला असतील आणि महिला त्याचबरोबर मुर्दाबाद आणि त्याचबरोबर घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी धरण्यावरती जे आहे ते बसून आंदोलन करताना पाहायला मिळतात, घोषणाबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते। या अगदी ह्याच वाहनांमुळे देखील जी खोळंबा झालेला आहे, ट्रॅफिक लागलेली आहे, त्यात बेस्टचे वाहनं असतील, एसटी महामंडळाचे असतील किंवा अनेक मुंबईकर असतील, ह्या ट्रॅफिकमध्ये जे आहे ते अडथळा झालेला आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळतोय। आम्हाला जोपर्यंत आमच्या रिक्षा दादरपर्यंत किंवा आमच्या चैत्यभूमीपर्यंत जाऊन देत नाही तोपर्यंत आम्ही ह्या रस्त्यावरून हटणार नाही अशी देखील जी आहे ती त्यांची भूमिका आहे। थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नक्की काय भूमिका आहे, नक्की काय त्यांचं म्हणणं आहे हे थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नक्की काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय आहे ते विस्तारमध्ये सांगा थोडं। रिक्षा सोडा, आम्ही सगळ्या ट्रॅफिक खाली करू। रिक्षा काय म्हणणं आहे तुमचं? काय आमच्या रिक्षा सोडत नाही। आम्ही गावावरून आलो, सोलापूरवरून आलात तुम्ही? कुठून आला? आम्ही सोलापूरवरून आलो, आमच्या रिक्षा सोडत नाही। एकदा येतो, वर्षात एकदा येतो, सोडायला पाहिजे, सोडत नाही। पोलिसांची तुम्ही संवाद साधला, पोलीस काय म्हणतात? बोलले कोण सोडत नाही, कोणाला मारले आमच्या? हे बघा पोलिसांचं काय म्हणणं आहे? सुरुवातीपासून इथे गेले 3 ते 4 तास झाले की मी इथेच उभा आहे। आमची फक्त एवढीच मागणी आहे की एवढीच मागणी आहे की जर तुम्ही रिक्षा बंद ठेवली तर तुम्ही आम्हाला 4-5 दिवस अगोदर सांगितलं पाहिजे होतं। तुम्ही अचानक सांगते की रिक्षा बंद असल्यामुळे हे सगळे, आणि पोलिस हे मुद्दामून जाणून बुजून करतायत। कारण की आम्ही सुरुवातीपासून 4 तास झाले साहेब, 4 तासात झाले की आम्ही बोलतोय, आमची एवढीच विनंती आहे, ठीक आहे आम्ही पुढच्या वेळी आम्ही रिक्षा घेऊन नाही येणार,
ताई काय सांगशील, तू देखील या आंदोलनात सहभागी होती, काय प्रशासन काय करतंय? 6 डिसेंबर हे नवीन आहे का त्यांच्यासाठी? आता इथे किती गाड्या उभ्या आहेत, कसे जाणार लोक? एवढ्या लांबून लांबून आलेले लोक कसे जाणार? 6 डिसेंबरला तसं काय होतं? नक्की तुम्ही देखील आता इथं आंदोलन करत आहात, पोलिसांकडून काय सांगण्यात येतं? पोलिसांना इकडे बोलवा लवकर. पोलीस आहे ना कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. अगोदर आमच्या अनुयायांनी फक्त 4 दिवसासाठी येतात, महिनाभरासाठी नाही. जे महिनाभर येऊन ज्यांनी रेल्वेमध्ये दुडगूस घातलं, ज्यांनी बाकीच्या गोष्टी काही केल्यात, हा ट्रॅक्टर घेऊन आलेत, ते चाललं फक्त 50-100 रिक्षा. आजी तुम्ही कुठून आलात आजी? तुम्ही सोलापुरावरून आलो. कशाने आलात तुम्ही? कशाने प्रवास कुठून आलात तुम्ही? कशाने प्रवास कसा करत आहात तुम्ही? कशाने आले? आता पोलिसांचं काय म्हणणं आहे? आता पोलिसांचं काय म्हणणं आहे काय माहिती? गाड्या जाऊ दिल्या पाहिजे आमच्या जेवणाच्या. प्रशासनाने हे काम अगोदर करायला हवं होतं. हे बघा, please माझी request आहे तुम्हाला, 6 डिसेंबरच्या दिवशी अशी गर्दी का? आणि ही अवस्था का? त्यांना माहिती आहे ना, जनसंपर्क जो आहे तो अनुयायांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलो, त्याचबरोबर सोलापूर येथून आलेलो. आम्हाला सोडत नाही. आम्ही दरवर्षी याच मार्गावरून आमच्या रिक्षा घेऊन जात असतो, असं देखील जे आहे ते त्यांचं म्हणणं आहे. पण पोलीस आम्हाला जाऊन देत नाहीयेत या ठिकाणाहून, असं देखील आपण पाहू शकतो. अनेकांच्या रिक्षा देखील ज्या आहेत त्या उजव्या बाजूला, संपूर्ण या चुनाभट्टीच्या उजव्या बाजूला देखील रिक्षा ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहे. अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी अनुयायी जे आहे ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. घोषणाबाजी सुरू आहे आणि त्याचबरोबर जोपर्यंत आम्हाला मुंबई पोलीस जे आहे ते ह्या ठिकाणाहून रिक्षा घेऊन आम्हाला पुढे जाण्यास परवानगी देत नाही, तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणाहून हलणार नाही, असं देखील जे आहे ते अनुयायी यांचं म्हणताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने अनुयायी जे आहे ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. हा संपूर्ण जो चुनाभट्टीचा परिसर आहे, अगदी चुनाभट्टीपासून ते सायनचं असेल किंवा इतर जे ठाण्यापर्यंत संपूर्ण मार्ग जो आहे तो ट्रॅफिक झालेला आहे, खोळंबा झालेला आहे. वाहनांच्या लांब रांगा ज्या आहेत ते लागलेल्या आहेत. अगदी आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये पोलीस देखील जे आहे ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात की आपण आंदोलन करू नये किंवा ह्या ठिकाणाहून जावं किंवा आपण आपल्या वाहनं घेऊन पुढे जावं, असं देखील जे आहे ते सांगण्यात येते. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रिक्षासाठी परवानगी द्या, तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणाहून हलणार नाही किंवा आमच्या रिक्षा जोपर्यंत आम्हाला जाऊन देत नाही पुढे तोपर्यंत, असं म्हणणं आहे. परंतु पोलीस देखील असं म्हणतात की आम्ही देखील परवानगी रिक्षाला नाकारण्यात येते किंवा रिक्षाला जाण्यास बंदी आहे म्हणून देखील आम्ही जाऊन देऊ शकत नाही, असं देखील जे आहे ते पोलिसांकडून सांगण्यात येतं. पण अनुयायी जे आहे ते आपल्याला ऐकताना पाहायला मिळत नाही, घोषणाबाजी करताना पाहायला